अशी का लपवून ठेवली असेल? हा फोन कोणाचा आहे? धैर्यकडे मी असा मोबाईल कधीच बघितला नाही. चारच नंबर द्या. रीना, नीता वहिनी, अवंती वहिनी आणि पराग. अच्छा, म्हणजे हा फोन सावीच आहे. पण मग हा फोन सर्च कंप्लीट. गाडी मालकाचा शोध घ्या. पराग, तुला सांगितलेल्या गोष्टी घेऊन वेळेवर घरी ये. अच्छा, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. दामिनी मॅडमचं सत्य उघडकीस आणायची ही शेवटची संधी. प्लॅन बी, दामिनी मॅडमच्या मनात असलेल्या भीतीचा फायदा घ्यायचा. होलोग्रामच्या मदतीने पप्पा आणि दयामामाचं भूत उभं करायचं. सावी, इयरफोन हे कशासाठी असेल? याचा काय उपयोग? दामिनी मॅडम पुरावे, ऍक्सिडेंटची कार, मर्डर मोटिव्ह, इरा दामिनी पप्पा कनेक्शन. पप्पा गायब असण्यामागचं कारण, मिशन दामिनी मुजुमदारांचं सत्य बाहेर काढून त्यांना शिक्षा देणं. सावी नाईक, मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त हुशार निघाली. माझ्याच घरात राहून माझ्या विरोधात कटकारस्थान रचते आणि सोबतीला माझ्या दोन्ही सुनांना माझ्या विरोधात फितवले. वा, पार जोकर करून टाकलाय माझा. मला वाटलं होतं हिच्या बापाला मारल्यानंतर नायकांच्या नांग्या कायमच्या ठेचल्यात मी, पण नाही. या पोरीवर विश्वास ठेवून फार मोठी चूक केली मी. आणि या माझ्या मूर्ख सुना तिच्या बरोबर नाचतायत. काय वाटते यांना? मला या दामिनी मुजुमदारला तुम्ही इतक्या सहजासहजी संपवा? शक्यच नाही. नागिनीला दूध पाजत होते मी, पण आता तिलाच ठेचून काढणार पण मीच आहे. इयरफोन कसलेत आणि इतकं लपवण्यासारखं काय त्यात? याचा अर्थ या इयरफोन्सचा वापर करून ती अजून काहीतरी कारस्थान करत होती. पण काय? ते पण ज्या अर्थी हे लपवून ठेवलंय त्या अर्थी याचा वापर माझ्याच विरोधात होत असणार. काय वाटेल ते करून मला याचा उलगडा करायलाच हवा. चल आपण लगेच जाऊयात. थांब जावे, तू आत्ता नाही जाऊ शकत. रीने, अगं काय बोलतेस तू?
रीने, अगं त्या माणसाला शोधण्यासाठी आपण जीवाचं रान केलं आणि आता फायनली तो सापडलाय, तर मग का नाही जायचं? हे बघ, दामिनी मॅडमनी फक्त माझ्या पप्पांचा खून नाही केला, त्या माणसाने पण केलाय. त्यामुळे जितक्या दामिनी मॅडम जबाबदार आहे तितकाच तो माणूस पण जबाबदार आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हो सावे, हो त्याला शिक्षा होणार. पण अगं आता रात्र बघ केवढी झालीये. आता कुठं जाणार तू त्याला शोधायला? आणि तुला माहिती आहे ना, तू इथं धैर्यांसोबत आलीयस. जर रात्रीतनं त्यांना जाग आली आणि आजूबाजूला तू कुठं दिसली नाहीस तर त्यांचा तुझ्याबद्दल केवढा मोठा गैरसमज होईल. सावे, तू इतके दिवस लय पेशन्स ठेवलेस. प्लीज आता अजून एक दिवस पेशन्स ठेव. असं काहीही करू नकोस ज्याने धैर्यांचा तुझ्यावरचा विश्वास उडल. ठीक आहे, आपण उद्या सकाळी जाऊया. चालतंय, जाऊ. अगं पण सावे, तू तुझ्या ट्रीटमेंटचं काय? धैर्यांना काय सांगणार? ते मी बघते. पण उद्या वाटेल ते झालं तरी त्या माणसाला आपल्या तावडीत घ्यायचं. आता मी अजून वाट नाही बघू शकत. सावे, अगं पण धैर्यला काय सांगणार आहेस? तू अजून आजारी जायचं असं वाटतंय त्याला. आणि अशात कुठला तरी एक माणूस आणून त्याच्यासमोर उभा केलीस. दामिनी मॅडम तर सगळं सत्य त्यांना सांगितलं त्याच्यासमोर. तो कसा विश्वास ठेवेल त्याच्यावर? आणि त्याच्याहून मोठी गोष्ट म्हणजे तू त्याला फसवलीस, त्याच्याशी खोटं बोललीस असं वाटेल त्याला. नाही, धैर्यांना खोटं वाटणार नाही याच्यासाठी पण माझ्याकडे एक उपाय आहे. ते मला इथं बरं होण्यासाठी घेऊन आलेत ना, मग तसंच होणार.